आगामी काळामध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात, पण त्यापूर्वी ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यामधल्या वादाला धार चढलेली पाहायला मिळते। केंद्र सरकार आणि ईडीच्या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आता निदर्शनं सुरू केली आहेत। ईडीने कोलकाता येथील राजकीय सल्लागार आणि निवडणूक व्यवस्थापन कंपनी IPACच्या कार्यालयांवरती छापे टाकले आणि निवडणुकीपूर्वी ईडीने केलेल्या कारवाईमुळे ममता बॅनर्जी चांगलेच आक्रमक झाल्या। बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी ईडीच्या विरोधात 2 FIR दाखल केले। दरम्यान ईडी विरोधात निदर्शनं करणाऱ्या अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।